नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपन्याबद्दल बोलणार आहोत ज्यांना सेबीकडून IPO लॉन्च करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, येथे आपण व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. अपकमिंग IPOज अमागी मीडिया लॅब्स फ्रॅक्टल एनालिटिक्स सहज आनंद मेडिकल गेट सेबी नोड टू लॉन्च पब्लिक ऑफर्स. तर मित्रांनो, अमागी मीडिया लॅब्स फ्रॅक्टल ॲनालिटिक्स सहज आनंद मेडिकल या 3 कंपन्याला सेबीकडून मंजुरी मिळाली आहे IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग लॉन्च करण्यासाठी. तर चला मित्रांनो, आता आपण या तीनही कंपन्याच्या IPO ची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे अमागी मीडिया लॅब्स आणि मित्रांनो, या कंपनीच्या IPO ला सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, ही अमागी मीडिया लॅब्स ही कंपनी बेंगळुरू बेस सॅस कंपनी आहे, जी कनेक्ट करते मीडिया कंपनीजला त्यांच्या ऑडियन्स सोबत वाया क्लाउड नेटिव्ह टेक्नॉलॉजीज enabling content upload and streaming across smart TVs, smartphones and applications. आणि मित्रांनो, अमागी मीडिया लॅब्सच्या IPO मध्ये 1020 कोटी रुपयाचे फ्रेश शेअर इश्यू होणार आहे आणि 3.41 कोटी शेअर OFS च्या थ्रू सेल केल्या जाईल या कंपनीच्या IPO मध्ये. आणि मित्रांनो, अमागी मीडिया लॅब्स या कंपनीच्या फ्रेश शेअरच्या इश्यूच्या थ्रू जो पैसा कंपनी जवळ येणार आहे, त्यापैकी कंपनी 667 कोटी रुपयाचा जो फंड आहे त्याचा उपयोग कंपनी टेक्नॉलॉजी आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर इन्व्हेस्ट करणार आहे आणि उरलेले पैसे कंपनी ॲक्विजिशन आणि जनरल कॉर्पोरेट पर्पजसाठी यूज करणार आहे. आणि मित्रांनो, कंपनी फक्त फ्रेश शेअर इश्यू करून जो पैसा येतो तो कंपनी जवळ येतो आणि जो OFS च्या थ्रू पैसा येतो तो कंपनीच्या प्रमोटर्स किंवा कंपनीच्या एक्झिस्टिंग शेअर होल्डर जवळ जातो, ज्यांनी IPO च्या थ्रू आपले शेअर सेल केले आहे. आणि मित्रांनो, अमागी मीडिया लॅब्स या कंपनीने फायनान्शियल इयर 2025 मध्ये 1162 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे. आणि या कंपनीने फायनान्शियल इयर 23 ते फायनान्शियल इयर 2025 या दरम्यान 30.7 CAGRचा ग्रोथ अचीव केला आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो फ्रॅक्टल ॲनालिटिक्स. आणि मित्रांनो, ही कंपनी श्रीकांत आणि प्रणय अगरवाल यांनी 2000 मध्ये फाउंड केली होती. आणि मित्रांनो, फ्रॅक्टल ॲनालिटिक्स ही एक ग्लोबल एंटरप्राइज AI कंपनी आहे, जी प्रोव्हाइड करते एंड टू एंड AI एंटरप्राइजेस अक्रॉस मल्टिपल इंडस्ट्रीज. आणि मित्रांनो, फ्रॅक्टल ॲनालिटिक्स या कंपनीच्या IPO मध्ये 1279.3 कोटी रुपयाचे फ्रेश शेअर इश्यू होणार आहे आणि 3620.7 कोटी रुपयाचे शेअर या कंपनीचे प्रमोटर्स किंवा एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स OFS च्या थ्रू सेल करणार आहे IPO मध्ये. आणि मित्रांनो, कंपनीजवळ जो फ्रेश शेअर इश्यू करून फंड येईल त्याचा उपयोग कंपनी US सबसिडरीचा लोन फेडण्यासाठी करेल, तसेच लॅपटॉप्स परचेस करण्यासाठी करेल, तसेच इंडियामध्ये नवीन ऑफिस सेटअप करण्यासाठी करेल, तसेच सेल्स अँड मार्केटिंग अंडर फ्रॅक्टल अल्फामध्ये करेल, तसेच ॲक्विजिशन आणि जनरल कॉर्पोरेट पर्पजसाठी कंपनी फंडचा उपयोग करेल, जे कंपनी जवळ फ्रेश शेअर इश्यू करून जो पैसा येईल त्याचा उपयोग कंपनी याकरिता करणार आहे.
आणि मित्रांनो कंपनीचा फायनान्शियल इयर 2025 मध्ये रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन आहे 2,765 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी म्हणजे फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 2,196 कोटी रुपये. म्हणजे येथे या कंपनीच्या रेव्हेन्यू मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 25.9% ची ग्रोथ दिसत आहे. तसेच या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स 5.47 कोटीच्या लॉसमधून आता 22 कोटीच्या प्रॉफिट मध्ये आला आहे. या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स. आणि मित्रांनो सेबीकडून ज्या कंपनीला IPO साठी मंजुरी मिळाली आहे त्या कंपनीचे नाव आहे सहज आनंद मेडिकल टेक्नॉलॉजीज. आणि मित्रांनो ही कंपनी मिस्टर कोटाडिया यांनी फाउंड केली होती 2001 मध्ये. आणि मित्रांनो ही कंपनी मेडिकल डिव्हाइस कंपनी आहे जिचे स्पेशलायझेशन आहे क्लास 3 अँड क्लास C और D डिव्हाइसेस मध्ये. प्रायमरली वॅस्क्युलर अँड स्ट्रक्चर हार्ट इंटरव्हेन्शन्सच्या फील्डमध्ये या कंपनीचे प्रायमरली कंपनी काम करते. आणि मित्रांनो सहज आनंद मेडिकल टेक्नॉलॉजीज या कंपनीचा जो IPO राहणार आहे तो IPO राहील प्युअरली OFS 2.76 कोटी शेअरचा. आणि मित्रांनो ज्या कंपनीचा IPO पूर्णपणे म्हणजे प्युअरली OFS असतो हा एक निगेटिव्ह पॉइंट मानला जातो. कारण मित्रांनो जेव्हा पण फ्रेश शेअर इश्यू करून कंपनी IPOच्या थ्रू फंड जनरेट करते त्याचा उपयोग कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी करते. आणि मित्रांनो हा जो OFSचा पैसा असतो हा प्रमोटर्स किंवा एक्झिस्टिंग शेअर होल्डर जवळ जातो. म्हणून मित्रांनो ज्या कंपनीचा IPO प्युअरली OFS असतो हा एक नेगेटिव्ह पॉइंट मानला जातो. आणि मित्रांनो सहज आनंद मेडिकल टेक्नॉलॉजीज या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2023 पासून फायनान्शियल इयर 25 यामध्ये वाढला आहे 795.49 कोटी रुपयांनी 1024.88 कोटी रुपये. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की सेबीने 3 कंपन्याला IPO साठी मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो ज्या कंपन्याला IPO साठी मंजुरी मिळाली आहे त्याची आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. आणि मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.